नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर बायोसायन्समधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि ENM नर्सिंग स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ॲनाटॉमी फिजिओलॉजीमधला. तर गिळण्याच्या क्रियेचे वर्णन हा जो प्रश्न आहे तो 3 मार्काला विचारला जातो. ठीक आहे, तर आपण बघूया गिळण्याच्या क्रियेचे वर्णन. आणि भविष्यात तुम्हाला आता जेव्हा एक्झाम येतात तेव्हा जर विचारलं, रिपीट हा बऱ्याचदा होत नाही, पण जर विचारलं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर आपण बघूया गिळण्याच्या क्रियेचे वर्णन. डिस्क्राईब द ॲक्ट ऑफ स्वॉलोइंग. तर पहिली आहे गिळण्याची क्रिया ही 3 भागात विभागली जाते. पहिला भाग आहे तो ऐच्छिक असून नंतरचे दोन्ही भाग अनैच्छिक आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे तोंडात घास घेतल्यानंतर चावून बारीक करून त्याची गोळी तयार होण्यापर्यंतची क्रिया ऐच्छिक आहे व ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या नियंत्रणात होते. तर पहिली तोंडात घास घेतल्यानंतर चावून बारीक जी आहे त्याची गोळी तयार होण्यापर्यंतची क्रिया कशी आहे तर ऐच्छिक आहे व ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या ही नियंत्रणात होते. नंतरच्या दोन्ही आहेत ते अनैच्छिक ज्या क्रिया आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं आपण बघूया. तर चर्वण क्रिया होत असताना गालाची जिभेची हालचाल होते. त्यामध्ये लाल मिसळली जाऊन त्याची गोळी तयार होते. जीभवर उचलली जाऊन ही गोळी तोंडाच्या मागील बाजू घशात ढकलली जाते. या ठिकाणी घशामध्ये उघडणाऱ्या इतर मार्गामध्ये अन्नाची गोळी जाऊ नयेत, ती बरोबर अन्नाला जावी यासाठी खाली गोष्टी घडतात. तर चर्वण क्रिया जेव्हा आपण चावण्याची क्रिया, चर्वण क्रिया म्हणजे लक्षात घ्या, चर्वण क्रिया म्हणजे चावण्याची क्रिया होत असताना आपले गाल म्हणजे आपल्या शरीरातलं तुम्ही असं बघायला गेलात तर इतके इम्पॉर्टंट आपले दात, गाल, जीभ म्हणजे शरीरातलं प्रत्येक ऑर्गन आपण म्हणू शकतो किंवा अवयव किती इम्पॉर्टंट आहे. तर होत असताना गालाची जिभेची हालचाल होते. त्यामध्ये लाळ मिसळली जाते, सॅलाइवा मिसळली जाऊन त्याची गोळी तयार होतात. ठीक आहे, जीभवर उचलली जाऊन ही गोळी काय होतात, जीभ उचलली जाते आणि ही गोळी काय होते, गोळे जे बनलेले असतात, अन्न जे असतं ते तोंडाच्या मागील घशात ढकलली जातात. या ठिकाणी घशामध्ये उघडणाऱ्या इतर मार्गामध्ये अन्नाचा गोळा जाऊ नये, ती बरोबर अन्न नलिकेतच जायला पाहिजेत यासाठी खाली गोष्टी घडतात. त्या कोणत्या गोष्टी घडतात ते आपण बघूया. तर पहिलं आहे मृदुटाळावर उचलला जाऊन नाकपुड्यांच्या घशामध्ये उघडणारे दोन्ही मार्ग बंद होतात. मृदुटाळा जो आहे तो वर उचलला जाऊन नाकपुडे जे आहेत त्यांच्या घशामध्ये उघडणारे दोन्ही मार्ग बंद होतात. नंतर होतं जीभ व घशाच्या स्नायूमुळे अन्नाची गोळी घशातून परत तोंडाच्या भुके येण्यास प्रतिबंध करतात. जीभ व घशाचे स्नायू जे आहेत, मसल्स असतात ते स्नायू, यामुळे अन्नाची जी गोळी बनलेलं असं अन्न असतं ते घशातून जे आहे ते परत तोंडाच्या भोवतीस येण्यात प्रतिबंध करतात, प्रिव्हेंट करतात. नंतर काय होतं, लॅरिंग्स जे आहे हे वर व पुढे उचलून गेल्यामुळे त्याच वेळेस वर लटकणारी इपिग्लॉटिस जे आहेत ते जिभेच्या पाठीमागचा भाग म्हणजे पायाच्या सानिध्यात आल्याने लॅरिंगचा जो मार्ग आहे तो बंद होतो. लॅरिंग्स हे आहे ते काय होतं, वर व पुढे उचलल्या गेल्यामुळे काय होतं, त्याच वेळेस लटकणारी इपिग्लॉटिस जो आहे जो भाग असतो तो जिभेच्या पाठीमागचा भाग म्हणजे पायाच्या सानिध्यात असल्याने लॅरिंगचा मार्ग काय होतो, बंद होतो. त्याच्यानंतर घशामध्ये आलेल्या अन्नाच्या गोळीने पेरिस्टालिक मुवमेंट उत्तेजित होतं, तर ही गोळी घशातून अन्नाने ढकलली जातात. तर घशामध्ये जे आलेल्या अन्नाच्या गोळीने काय होतं, पेरिस्टालिक मुवमेंट्स जे असतात ते उत्तेजित होतं व ही काय होतं, घशातून अन्ननलिकेत ढकलली जातात. ही गोळी जी बनलेली असतात ती पेरिस्टालिक मुवमेंटने काय होतं, उत्तेजित होऊन ही गोळी घशातून अन्ननलिकेत ढकलली जातात. नंतरच्या काय होतं प्रक्रियेमध्ये, तर अन्ननलिकेतून जठरापर्यंत अन्नाची गोळी ही अन्ननलिकेच्या पेरिस्टालिक मुवमेंटमुळे व हा मार्ग तिथे स्त्रावामुळे ओलसर व बुळबुळीत झालेला असल्याने घर्षण न होता पोचतो. तर अन्ननलिकेतून जठरापर्यंत म्हणजे अन्ननलिक गेले तिथून जठर आहे स्टमकपर्यंत अन्नाची गोळी काय होतात, अन्ननलिकेची जी पेरिस्टालिक मुवमेंट्स असते त्यामुळे हा मार्ग तिथे स्त्रावामुळे काय ओलसर आणि बुळबुळीत झालेला असतो. मग अशा वेळेला काय होतं, घर्षण न होता तो सहजरित्या पोचला जातो. तर अशा प्रकारे अन्नाची गोळी घशापर्यंत आणि घशापासून जठरापर्यंत पोचवण्याचे कार्य कोण करत असतं, तर अन्ननलिका करत असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिली जी चर्वण क्रिया आहे ती ऐच्छिक आहे आणि नंतरच्या ज्या क्रिया असतात त्या अनैच्छिक असतात. ती ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी पहिली क्रिया आहे ती ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम नियंत्रणात होते आणि नंतर मग अनैच्छिक क्रिया होतात ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या तशा. तर अशा प्रकारचा हा 3 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर तुम्हाला आला तर तुम्हाला लिहायचा आहे.
तर भेटू आपण लवकरच. ॲनाटॉमी फिजिओलॉजीमधला हा प्रश्न आहे, विचारला गेला आहे ऑलरेडी 2 वेळा. तर पुन्हा विचारलं तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, म्हणून आजचा हा व्हिडिओ. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.